सर्व आयटेक यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे ऍडमिशनशी रिलेटेड तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. परत ऍडमिशनची जी साधारण जनरल प्रोसेस आहे, ही जनरल प्रोसेस कशी आहे ही पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, याचा जो फॉर्म आहे हा फॉर्म कसा भरायचा आहे. ऍक्च्युली यावर्षीचा जो फॉर्म आहे यामध्ये बरेच बदल झाले. बदल कसे आले, सोपे सोपे बदल झालेले. कारण ना तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे हे ना अपलोड करायचे, ना तुमचा फोटो अपलोड करायचा, ना तुमची साईन अपलोड करायची. सर्वात अवघड काम तेच होतं. तर यावर्षी तसं त्यांनी काहीच ठेवलेलं नाही. फक्त तुम्हाला जे रजिस्ट्रेशनचे साधे साधे डॉक्युमेंट आहे किंवा साधे साध्या ज्या गोष्टी त्या फक्त तुम्हाला फिल करायच्या आहे. डॉक्युमेंट एक पण अपलोड करायचा नाही. तर काय करायचं, कसं करायचं एकदम थोडक्यात सांगतो. 10 मिनिटाच्या आत आपण व्हिडिओ संपवून टाकू. सर्वात पहिले हे लक्षात घ्या, आता हे जे त्यांनी आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे admission.dvt.gov.in या वेबसाईटवर त्यांनी आपल्याला एक ब्रोशर दिलेले आहे. हे ब्रोशर जर आपण डाउनलोड केलं तर साधारण हे 98 पानांचं ब्रोशर आहे. तर या ब्रोशर मध्ये त्यांनी ए टू झेड म्हणजे पूर्ण तुमचा ऍडमिशनच्या दिवसापासून व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय असेल नसेल, तुम्हाला कोणती ट्रेड बद्दल काय माहिती दिलेली आहे, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नसलं तर काय करायचं, हे नसलं कोणता परफॉर्मा भरायचा, त्याला कोणते ऑप्शन लावायचे, फॉर्म कसा भरायचा, हे पण त्यांनी याच्यात सर्व डिटेल दिलेलं आहे. जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्ही याची जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ऍडमिशनची, इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, आता फॉर्म कसा भरायचा ते पण तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. सर्वात पहिले तुम्हाला इथे यावं लागेल. हे जे त्यांनी दिलं आपल्याला कॅन्डिडेट लॉगिन वर टिक करायचं. टिक केल्यानंतर खालच्या बाजूला त्यांनी काय म्हटलंय, न्यू कॅन्डिडेट रजिस्टर. जर तुम्ही नवीन असाल तर, जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. ठीक आहे. आता जे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे याच्यावर टिक केल्यानंतर काय होतं, मी स्वतः जो हा फॉर्म आहे हा फॉर्म भरून बघितलेला आहे आणि मी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले, ते फक्त मी तुम्हाला शेअर करतो. तर त्याच्यावर टिक केल्यानंतर सर्वात पहिलं जे पेज आहे हे असं पेज तुमचं ओपन होईल. तर यामध्ये तुम्हाला काय काय डिटेल भरायचे बघा. त्यांनी सुरुवातच कशापासून केलेली, स्टेप्स किती आहे ते पण बघून घेऊ आणि सुरुवात कशी केली ते पण बघून घेऊ. आता याच्यात फॉर्म भरायचा टोटल स्टेप किती आपल्या 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. याच्यात पुढेच त्यांनी आपल्याला डॉक्युमेंट काय म्हणता अपलोड करायला लावलेले नाही. त्यात पण ही जी 8वी स्टेप आहे यात फक्त तुमच्यासाठी काही सूचना त्यांनी दिलेल्या आहे त्या फक्त बघायच्या आहेत. म्हणजे फक्त 7 स्टेप आहे, त्यात पण काय काय भरायचं बघा. सर्वात पहिले तुमची कॅन्डिडेट प्रोफाईल. यामध्ये काय काय 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झामिनेशन, तुमचा जो 10वीचा बोर्ड एक्झामिनेशन आहे म्हणजे D07208 हा माझा होता म्हणून मी त्या हिशोबाने टाकलं. तुम्ही 10वी कधी पास आहे, 2010, 2022, 2023 जे काय असेल. आता तुमची 10वी झाली असेल, 12वी झाली असेल, डिप्लोमा झाला असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तरी तुम्हाला इथं जे 10वीचे डिटेल आहे हेच टाकायचे. पुढे ते तुम्हाला संधी देणार आहे, जे तुमचं हायर क्वालिफिकेशन आहे हे टाकायची पुढे संधी भेटणार आहे. त्यानंतर इथं 10वीचा बैठक क्रमांक, तुमचं 10वीचा साल आणि कोणत्या महिन्यात वगैरे पास झाले हे सर्व टाकल्यानंतर इथं जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा रजिस्ट्रेशन नंबर त्याचा तयार होता, तुम्हाला काही करायची गरज नाही. त्यानंतर तुमचं जे पहिलं नाव आहे, तुमचं नाव, आडनाव, त्यानंतर तुम्ही मेल आहे का फिमेल आहे, जन्मतारीख, तुमची नॅशनॅलिटी, बहुतेक जण इंडियन, बहुतेक नाही सर्वच जण काय इंडियनच आहे, तुमची मातृभाषा मराठी, त्यानंतर रिलिजन धर्म, कॅटेगरी, तुमची कास्ट कोणती येते आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का नाही. आता हे टाकण्याच्या आधी थोडंसं सावध राहा. सावध याच्यासाठी, जर तुम्ही नॉन क्रिमिनल कॅटेगरीत असाल तर नॉन क्रिमिनल मध्ये तुमचं या वर्षीचं 2024 आणि 2025 या सालचं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे आता तर नाही, पण जेव्हा कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा जर तुमच्याकडे हे नसलं तर तुम्ही नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये येणार नाही. नॉन क्रिमिनल कोणासाठी असतं, जे ओबीसी एनटी वगैरे ह्या ज्या कास्ट असतात त्यांच्यासाठी, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कसं आहे कमी आहे, त्यांच्यासाठी 2.5 नाही 5 लाखापेक्षा कमी आहे, त्या लोकांसाठी हे काय नॉन क्रिमिनल मॅन्डेटरी असतं. ते पण कोणतं, ओबीसी आणि एनटी ह्या कास्टसाठी. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जो फॅमिली इन्कम आहे हा तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा ईमेल आयडी आणि सर्वात महत्वाचा तुमचा जो प्रायमरी मोबाईल नंबर आहे. हा मोबाईल नंबर मी तुम्हाला आपल्या त्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं. हा मोबाईल नंबर तुम्हाला ऍडमिशन झाल्यापासून तुम्ही आयट्या पास होईपर्यंत तुम्हाला हा नंबर कोणत्या परिस्थितीत चालू ठेवायचा आहे आणि हाच नंबर तुम्ही सर्वीकडे काय करायचा आहे, सर्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. याच्यावरच ओटीपी येणार, याच्यावरच रजिस्ट्रेशनचा मेसेज येणार, याच्यावरच PRN येणार, सर्व गोष्टी याच मोबाईलवर होणार. त्यामुळे हा नंबर तुम्हाला चालूच ठेवावा लागेल. सेकंडरी नंबर तुम्ही फॅमिलीचा वगैरे किंवा तुमचे जर 2 मोबाईल असेल तर तुम्ही देऊ शकता. पहिल्या पेजवर ही अशी साधी साधी माहिती. बघूया पुढच्या पेजवर काय. आता ती माहिती भरल्यानंतर ना तुमच्यासाठी अशा काही सूचना येतात. या सूचनांमध्ये पण त्यांनी आपल्याला हे सांगितलंय काय की जे तुम्ही कागदपत्र आहे हे कागदपत्र तुम्हाला कधी जमा करायचे, जेव्हा तुमचं हे होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जाऊन तुमचा जो फॉर्म आहे, फॉर्म भरल्यानंतर तुमचं जे ऍप्लिकेशन रिसिव्ह होणार आहे तेव्हा तुम्हाला जे ओरिजिनल कागदपत्र आहे हे कागदपत्र तुम्हाला दाखवायचे फॉर्म कन्फर्म करायच्या वेळेस. त्यानंतर प्रवेश अर्जातील सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवाराने
आणि जे तुमचं काय पेमेंट वगैरे असेल हे तुम्हाला कसं भरायचं आहे, ऑनलाईन भरायचं आहे, कसं काय ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर असे त्यांनी याच्यात आपल्याला काही जनरल सूचना दिलेल्या आहे. आणि तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही प्रकारची फी द्यायची गरज नाही. तुम्ही सायबरवरून भरू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा हा फॉर्म भरू शकता, एवढा तो सोपा फॉर्म आहे. तर या सूचना आल्यानंतर पुढचं पेज आहे आपलं स्टेप नंबर 2. याच्यात आपल्याला काय टाकायचं, कंट्री वगैरे, ठीक आहे, तुम्ही कोणत्या देशाची, सर्वांचं तेच येणार इंडिया. त्यानंतर तुमचा पत्ता 1, पत्ता 2, आधार कार्डवरचा जर तुमचा परमनंट ऍड्रेस असेल तर चांगलं आहे, तो ऍड्रेस तुम्ही याच्यावर पुट करू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यातले, महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे असेल, जो राज्य असेल तो टाकायचा. तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, त्यानंतर तुमचं शहर, त्यानंतर तुमचा पिनकोड, या सर्व गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहे. आता हे कशासाठी ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर स्टेप 2 मध्ये हे छोटेसे तुमचे ऍड्रेसचे डिटेल आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, स्टेप 3. आता यात काय म्हटलंय बघा, की जर तुम्ही ऑर्फन आहे का, ऑर्फन म्हणजे काय, जर तुम्ही अनाथ आहे का, अनाथ म्हणजे ज्या मुलांना आई वडील नाही असे तुम्ही आहे का. जर तुम्ही येस म्हटलं तर इथं तुम्हाला त्या ऑर्फन मध्ये सर्व जे डिटेल आहे हे डिटेल तुम्हाला भरावं लागेल, कोणत्या प्रकारचं आहे, कुठे आहे, काय. नो म्हटलं तर हा टॉपिक इथंच आपला क्लोज होऊन जातो. एक मिनिट. तर नो म्हटलं तर हा टॉपिक आपला इथंच ऑर्फनचा क्लोज होऊन जातो. त्यानंतर तुमचं राज्य कोणतं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जी पालक आहे, जर तुम्ही ऑर्फन असाल नसाल, जर तुम्ही ऑर्फन नसाल तर इथं तुम्हाला पालकांची जी डिटेल आहे ही भरावं लागेल. जर तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ असाल तर तुम्हाला इथं पालकांची डिटेल भरायची गरज नाही. त्यानंतर डू यू नो पॅरेंट्स डिटेल, जर तुमच्या पालकांची माहिती असेल, ऑर्फन असून अनाथ असून पण तुमच्या पालकांची माहिती असेल तर तुम्ही इथं भरू शकता, नसेल तर काय अडचण नाही. बरोबर, जर तुम्ही ऑर्फन नाहीये तर इथं तुम्ही सर्व त्याचे जे डिटेल आहे हे डिटेल तुम्ही भरू शकता. त्यानंतर आहे आईच्या वडिलांच्या दोघांचे डिटेल भरायचे. वडिलांचं नाव, वडिलांचं शेवटचं नाव, वडिलांचा व्यवसाय, वडील जर कोणत्या छोट्या मोठ्या कंपनीत काम करत असेल तर त्यांचा व्यवसाय टाका, की ते नोकरी करतात. बरोबर, सर्वात शेवटचा ऑप्शन आहे त्याच्यात. त्यानंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी काम करतात, जर ते गव्हर्नमेंटला असतील तर हे भरायची गरज आहे. कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये, कोणत्या पोस्टमध्ये आणि कोणत्या सरकारी डिपार्टमेंटला ते जॉबला आहे. जर ते गव्हर्नमेंटला नसेल तर कोणत्या एक प्रकारचा जॉब तुम्ही इथं ऑदरमध्ये सिलेक्ट करू शकता. आणि आईचं जर तुम्ही इथं टाकलं, आई असेल जॉबला तर ठीक आहे, नसेल जॉबला तर तुम्ही जर म्हटलं की अनएम्प्लॉइड म्हणजे आई जॉबला नाहीये, ठीक आहे. अनएम्प्लॉइड म्हणजे काय, घरगुती काम करते आहे, तर तुम्ही हे जर टाकलं तर बाकी आईचे डिटेल भरायची गरज नाही. ठीक आहे, असं सोपं पेज आहे. त्यानंतर बघूया पुढे त्यांनी आपल्याला काय दिलंय. एक मिनिट. स्टेप 4. यात काय बघा, आता ऑर्फन बघितलं आपण. डिफेन्स कॅटेगरी. आता समजा तुमच्या घरात तुम्ही किंवा ऑलरेडी आपल्या इथं असे बरेच ऍडमिशन आहे की जे मुलं ऑलरेडी बाहेर जॉब करतात किंवा ते गव्हर्नमेंटला पण आहे, असे पण काही कॅन्डिडेट आपल्याकडे आहे. तर जर तुम्ही समजा डिफेन्स कॅटेगरीला वगैरे तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्ही त्यातले आहे का, असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. जर तुम्ही डिसॅबिलिटी कॅटेगरी असेल तर, म्हणजे काय, पर्सन विथ पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल. पीडब्ल्यूडी म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपंगत्व असेल तर ते अपंगत्व असेल तर त्याचे डिटेल जे आहे ते इथं आपल्याला टाकायचे. जर तुम्हाला म्हणजे हाताचा प्रॉब्लेम असेल, पायाचा, डोळ्याचा, कशाशी संबंधित पण काही पण प्रॉब्लेम असला तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. परवाच्या दिवशी एक कॅन्डिडेट आला होता जो अपंग होता, तर हे डिटेल कावर टाकायचे, पुढे जाऊन तुम्हाला याचे बोनस पॉईंट भेटणार आहे. आणि तुमचं जे ऍडमिशन आहे तो ऍडमिशन तुमचा या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुमचं जे ऍडमिशन आहे ते होणार आहे. ठीक आहे. डिसॅबिलिटी असेल, जर तुम्ही 40% वरती असेल तरच तुम्ही इथं टाकू शकता, अदरवाईज तुम्ही टाकू शकत नाही. मी पीडब्ल्यूडी नाही म्हणून मी नो म्हटलं. असेल तर यस म्हणायचं. तुमची टक्केवारी किती ते टाकायचं. त्यानंतर तुमची डिसॅबिलिटी कॅटेगरी कसली, म्हणजे तुम्हाला हाताला, पायाला, का डोळ्याला किंवा कोणत्या प्रकारचा अपंगत्व आहे ते इथं पुट करायचं. त्यानंतर पर्सन विथ सब डिसॅबिलिटी कॅटेगरी, जर दुसरं काय असेल आणखी डिसॅबिलिटी मधलं तर ते पण इथं काय करायचं, पुट करायचं. अदर तुमचे जे डिटेल आहे म्हणजे काय, जर तुम्ही इंटरमिजिएटची ड्रॉइंग पास केली असेल तर ते डिटेल टाकायचं. हे कशासाठी भरता येते, जे मुलं ड्रॉइंग वगैरे किंवा ड्राफ्टमॅन मेकॅनिक, ड्राफ्टमॅन सिव्हिल या ट्रेडला जे मुलं ऍडमिशन घेणार आहे त्यांच्यासाठी हे फायद्याचं ठरणार आहे. त्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर येस असेल तर येस म्हणायचं, नो असेल तर नो म्हणायचं. येस म्हटल्यानंतर इथं 3 ऑप्शन येतात. तुम्ही स्टेटला आहे, तुम्ही डिस्ट्रिक्टला आहे, तर तुम्ही कोणत्या लेवलला तुम्ही रिप्रेझेंट केलेले ते डिटेल तुम्हाला इथं टाकायचे. त्यानंतर कॅन्डिडेट पास फ्रॉम गव्हर्नमेंट अप्रूव्ह अँड रिकॉग्नाइज, जर तुम्ही ब्लॉस्टर स्कूल मधून जर तुम्ही पास असाल गव्हर्नमेंटच्या तर ते सुद्धा डिटेल इथं तुम्हाला टाकायचे. हे कशासाठी आता ते मी तुम्हाला पुढच्या पेजवर सांगतो. यानंतर काय म्हटलंय बघा, स्टेप 5 मध्ये स्कूल लोकेटेड इन, जर तुमचं शाळा कोणत्या बाजूला आहे, महाराष्ट्रामध्ये आहे का, महाराष्ट्राच्या बाहेर आहे का, महाराष्ट्रात का भारताच्या बाहेर आहे. आता हे पण कशासाठी हे बघा, लक्षात घ्या. जे मुलं येणार आहे म्हणजे नॉन रेसिडेंट्स ऑफ इंडिया आहे
किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहे यांचे जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन सर्वात शेवटी होत असतात. म्हणजे पहिले कॅन्डिडेटचं ऍडमिशन कोणाला भेटतं, समजा आता एखादा नाशिक मधला मुलगा आहे तर ते पहिलं प्रेफरन्स त्याला भेटणार, कारण त्याला घरापासून नाशिक आयटा जो आहे हा नाशिक आयटा कसा पडणार आहे, जवळ पडणार आहे. मुलं काय करतात, मुलं लांब लांब ऍडमिशन घेतात आणि मग नंतर त्यांना जायला जमत नाही आणि पूर्ण त्यांचं पण वर्ष वाया जातं. त्यानंतर त्यांचं जे काय म्हणता ऍडमिशन आहे ऍडमिशन पण वाया जातं आणि जो दुसरा मुलगा शिकणारा इच्छुक आहे त्याचं पण वर्ष वाया जातं. त्यामुळे त्यांनी काय केलं, तुमचं हे सर्व डिटेल मागून घेतलेले. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट टाकलं तुम्ही, स्कूल डिस्ट्रिक्ट, तुमची शाळा कुठे होती, त्याचा तालुका काय होता, विलेज कोणता होता, गाव कोणतं, शहर कोणतं, हे सर्व टाकायचं आहे. तुम्ही 10वी पास आहे का नाही, असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. जनरली 10वी पास असल्याशिवाय आता यावर्षी ऍडमिशन नाहीये. त्यामुळे तुम्ही काय म्हणाल, येस म्हणाल आणि तुमचे जे काही 10वीचे आता डिटेल असेल हे डिटेल तुम्हाला इथं पुट करायचे. त्यानंतर डू यू बिलॉंग ब्लाइंड हँडिकॅप, तुम्ही हँडिकॅप स्कूल मधून वगैरे शिकलेले आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. खाली त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे 10वीचं मार्कशीट आहे याचे तुम्हाला डिटेल टाकायचे आहे. कोणत्या भाषेतून शिकलेले, त्यानंतर तुम्हाला मार्क किती पडलेले, मराठीमध्ये किती मार्क, त्यानंतर हिंदीमध्ये किती मार्क, इंग्लिशमध्ये किती मार्क, मॅथमॅटिक्स मध्ये किती मार्क, असे त्यांनी आपल्याला डिटेल विचारलंय. हे पेज थोडंसं मोठं आहे त्यामुळे मी याचे 2 स्क्रीनशॉट घेतले. बरोबर. तर हा, मराठीमध्ये किती, हिंदीमध्ये किती, इंग्लिशमध्ये किती. आता हे कसं पुट करायचं बघा, लक्षात घ्या. आउट ऑफ मार्क म्हणजे समजा तुमचा मराठीचा पेपर असेल 100 मार्काचा, 100 पैकी पडले तुम्हाला समजा 70 मार्क. हिंदीचा असेल समजा 100 पैकी तुम्हाला पडले 80. जे काय असेल हे सर्व टाकायचं, ते डिटेल इथं येतं आणि ऑटोमॅटिक तुमचे जे टक्केवारी आहे ही टक्केवारी तुमची काय होते, कॅल्क्युलेट होते. आता मागचे जे तुम्ही सर्व डिटेल भरले या डिटेलचा फायदा काय ते मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. बघा आता जे मुलं ड्रॉइंग एक्झामिनेशन आहे, ऍडिशनल वेटेज म्हणजे आता तुमची जी टक्केवारी 10वीची ही टक्केवारी सोडून तुम्ही आता ज्या काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी केलेल्या आहे, म्हणजे समजा तुम्ही स्पोर्ट्स मध्ये असाल, किंवा समजा तुम्ही हँडिकॅप असाल, किंवा तुम्ही काही ड्रॉइंगचं केलं असेल, किंवा तुम्ही आर्मी स्कूल मधून शिकले असेल, जे काही तुम्ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये असेल कुठे पण, तर त्यामध्ये तुम्हाला टोटल 50 मार्क एक्स्ट्राचे भेटणार आहे. किती मार्क भेटणार आहे, 50. आणि त्याच्यानुसार हे जे पॉईंट आहे हे पॉईंट तुम्हाला भेटणार आहे आणि ते पॉईंट टक्केवारीमध्ये कॅल्क्युलेट होऊन तुमच्या टक्केवारीमध्ये ते पॉईंट ऍड होणार आहे. म्हणजे समजा एखाद्या मुलाला 50% असतील, पण ते काय हा सर्व ठिकाणी त्याला 10, 15, 20 मार्क भेटलेले. ठीक आहे. कसले काय, पासिंग इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामिनेशन, म्हणजे एखाद्याने इंटरमिजिएट ड्रॉइंगची एक्झामिनेशन पास केली मग त्याला इथं भेटणार 10 मार्क. त्यानंतर समजा एखादा डिफेन्स कॅटेगरी मधून आहे त्याला भेटणार 10 मार्क. समजा एखादा स्पोर्ट्स मधला आहे तर त्याला भेटणार 10 मार्क. अशी इथं सर्व मार्कांची काय होणार, टोटल होणार. आणि ती जी टोटल आहे ती 10 पैकी ते काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. आणि ह्या टोटल मार्कांचं वेटेज ते तुमच्या टक्केवारीमध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे. आता मला 500 पैकी 10 मार्क भेटले तर माझे जे 2% माझ्या टक्केवारीत ऍड होणार. ठीक आहे. समजा तुम्हाला 80% असले आणि इथं जर तुम्ही 5-6 ठिकाणी बसले तर तुमच्या टक्केवारीमध्ये बदल होणार. या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून समजा तुमचे 4% वाढले तर तुम्ही या 80 ऐवजी तुमचे टक्के किती पकडले जाणार, 84% पकडले जाणार. यासाठीच त्यांनी हे जे तुमचे एवढे डिटेल्स आहे हे डिटेल्स त्यांनी आपले घेतलेले. त्यानंतर हे याच्यात सर्वात महत्वाचं होतं कारण हे यावर्षी नवीन आलेलं आहे. आता काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी पुढे अजून, हा ते मार्क वगैरे ऍड केले. त्यानंतर आता तुमची 12वी वगैरे काय ऍडिशनल क्वालिफिकेशन असेल तर ते टाकायचं. समजा तुम्ही 12वी केली तर 12वी इथं टाकायची. समजा तुम्ही डिप्लोमा डिग्री जे काही केलं असेल हे सर्व तुम्ही इथं काय करू शकता, पुट करू शकता. एकदम महत्वाची गोष्ट, तुम्ही डिग्री झालेली असेल, डिप्लोमा झालेले असेल, ग्रॅज्युएशन काही पण झालेले असेल तरी ते इथं पुट करून हे वेटेज मध्ये ऍड होणार नाही. तुमची जी 10वीची टक्केवारी आहे ही 10वीची टक्केवारीच तुमची फायनल जी आहे ही फायनल 10वीची टक्केवारीच पकडली जाणार आहे. त्याच्यावर तुमचं जे मेरिट आहे हे मेरिट लागणार आहे. हे फक्त ऍडिशनल तुमचं काय एज्युकेशन असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी त्याच्याने काही विशेष फरक पडणार नाही. त्यानंतर आहे 6वी स्टेप. आता इथं त्यांनी विचारलंय तुम्हाला की तुम्ही याच्या आधी आयटा पास केलेला आहे, असेल तर हा म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर जर केलं असेल तर कोणत्या ट्रेन मधून केलं, कोणत्या आयट्यातून केलं हे सर्व डिटेल इथं टाकायचे. त्यानंतर बघा इथं त्यांनी काय म्हटलंय, कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट, तुमचा मूळचा जिल्हा कोणता आहे. आता हे पण कशासाठी, तुम्हाला मागे पण बोललो मी, जर तुम्ही नाशिक शहरापासून जवळ राहत असाल तर तुम्हाला नाशकातला त्यांचा पहिला प्रेफरन्स काय राहील की तुम्ही नाशकात तुम्हाला यायला जायला सोयीचं राहील म्हणून तुमच्या घरापासून जो जवळचा आयटा राहील जास्त करून तुम्ही तिथं अप्लाय केलं पाहिजे. आणि पहिली प्रायोरिटी त्यांनाच असते. लक्षात घ्या, समजा एखादा मुलगा मुंबईमध्ये राहिला आणि तो नाशिकमध्ये फॉर्म भरतोय तर त्याचं ऍडमिशन नंतर होणार. पहिले ऍडमिशन कोणाचं होणार, जो नाशिक जिल्ह्याचा रहिवासी आहे याचं पहिले ऍडमिशन होणार. किंवा एखादा मुलगा मुंबईला ऍडमिशन घेतोय आणि तो मेन म्हणजे तो राहतो नाशिकला. ठीक आहे.
तर मग त्याचं पहिलं ऍडमिशन नाही होणार. जो मुंबईमध्ये राहणार आहे त्याचं पहिलं ऍडमिशन होईल. हे सर्व कशासाठी, मुलं काय करतात, नंतर प्रवासाला कंटाळा करतात, यायला जायला त्यांना सोयीस्कर नसतं, त्यामुळे ते ऍडमिशन मधून नाव कमी करून घेतात आणि त्यांचं आयटीआचं सर्वांचंच एक एक वर्षाचं नुकसान होतं. त्यामुळे त्यांनी आता ही नवीन सिस्टीम आपल्याला काढलेली आहे. तर तुमचा जो जिल्हा आहे, नाशिक असेल, मुंबई असेल, जो काय असेल, संगमनेर वगैरे वगैरे जो काय असेल, ते सर्व डिटेल इथं तुम्हाला काय करायचे आहे, पुट करायचे. हे केल्यानंतर सर्वात महत्वाची स्टेप येते फी पेमेंटची. आता फी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहे बघा. एक डेबिट कार्डचं ऑप्शन आहे, एक क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे. डेबिट कार्ड म्हणजे आपल्या घरात जे रेग्युलर एटीएम असतात, हे एटीएमची डिटेल तुम्ही काय करू शकता, याच्यात पुट करू शकता. त्यानंतर क्रेडिट कार्ड कोणाकडे असेल कोणाकडे नसेल, मी तुम्हाला क्रेडिट कार्डचं दाखवलंय, डेबिट कार्डचं पण दाखवलंय बघा. जर तुमचं क्रेडिट कार्ड असेल, एकच मिनिट, हा, जर तुमचं क्रेडिट कार्ड असेल तर इथं तुमचं जे कार्डवाल्याचं नाव आहे, कोणाच्या नावावर कार्ड आहे त्याचं नाव टाकायचं, त्याची एक्सपायरी टाकायची आणि सीव्हीव्ही म्हणजे काय, हे कार्डच्या मागच्या बाजूला दिलेला 3 आकडी नंबर असतो. जर समजा तुमचं असं हे असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड पण असेल, त्याच्या मागच्या बाजूला उजव्या कोपऱ्याला इथं असा 3 आकडी नंबर दिलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो, सीव्हीव्ही. जो काय असेल तो 1 2 3 4 5 6, तर तो सीव्हीव्ही इथं पुट करायचा. कार्डवर नाव कोणाचं आहे ते टाकायचं. त्यानंतर कार्डचा नंबर काय आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जो पेमेंटचा इंटरफेस आहे, हा इंटरफेस ओपन होऊन जाईल. त्यानंतर नेट बँकिंग अजिबात करू नका. एक तर तुम्ही डेबिट कार्ड करा, एक तर तुम्ही क्रेडिट कार्ड करा. नेट बँकिंगच्या भानगडीत पडू नका. आणि सर्वात शेवटचा मार्ग आहे त्याच्यात, जो युपीआय हा आपला सर्वात शेवटचा आणि सर्वात सोपा मार्ग आहे. युपीआय करायला तुम्ही काय करू शकता, युपीआय वर जर तुम्ही टिक केलं, एक मिनिट, ठीक आहे, युपीआय वर जर तुम्ही टिक केलं समजा, तर तिथं तुम्हाला ते तुमचा जो युपीआय आयडी, हा युपीआय आयडी विचारतील. खूप जणांचा असा जो मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर असतो आणि मोबाईल नंबरला लागून वायबीएल वगैरे असं लिहिलेलं असतं. म्हणजे समजा एखाद्याचा नंबर असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10, जे काय असेल असं मोबाईल नंबर असेल, @YBL असं काहीतरी लिहिलेलं असतं. ठीक आहे. आता हा जो तुमचा फोनपेवर आहे, तुम्हाला बघायला भेटेल. फोनपेचा जो तुमची जी प्रोफाईल आहे, याच्यावरती तुम्हाला हे डिटेल तुमचे भेटून जाईल. तो युपीआयचा आयडी इथं पुट करायचा. तो पुट केल्यानंतर ओके म्हणायचं. ओके म्हटल्यावर तुमचा जो मोबाईल मध्ये फोनपे आहे, हा फोनपे ओपन करायचा. फोनपे ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला ऑटोमॅटिक 100 रुपये किंवा 102 रुपये किंवा 103 रुपये काय काय बँकेत चार्जेस लावतात, तर 102 रुपये 103 रुपये असं जे नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन आलेलं राहील. त्याच्यावर फक्त टिक करून तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. तर मी एकच सल्ला देईल, युपीआय हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्ही शक्यतो काय करा, युपीआयने पेमेंट करा. आता हे झाल्यानंतर तुमचं फक्त रजिस्ट्रेशन होणार आहे बरं का. बाकी तुमचं फॉर्म कन्फर्मेशन होणार नाही. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अजून ज्या मेन स्टेप आहे, त्या मेन स्टेप कोणत्या आहे, आयटम मध्ये जाऊन तो फॉर्म तुमचा कन्फर्म करणे, ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं म्हणजे तुमचा फॉर्म झाला असं नाहीये. रजिस्ट्रेशन करून तुमचा शून्य उपयोग आहे जर तुम्ही आयटात जाऊन तो फॉर्म कन्फर्म केला नाही तर. त्यामुळे तुम्ही आयटात जाऊन तो फॉर्म नक्की काय करा, कन्फर्म करा. घराजवळचा प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, कोणत्या आयटात तो फॉर्म कन्फर्म करा. आणि ट्रेड भरायला आणि ऑप्शन चॉईसेस भरायला अजून वेळ आहे, तर ते चॉईसेस भरायला तुम्ही घाई करू नका. आपण त्याच्यावर मी काय करणार आहे, प्रत्येक ट्रेड बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. एक 2 2 3 3 मिनिटाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणती ट्रेड घ्यायची आणि कशासाठी घ्यायची, तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, आयटा कशासाठी करायचं आहे, या गोष्टी तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर असतील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. खूप सोपा फॉर्म आहे म्हणून मी काही जास्त ते तुम्हाला डिटेल सांगितले नाही. तरी पण काय अडचण असेल तर खाली कमेंट करू शकता. आणि फॉर्म मध्ये आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे याला जॉईन व्हा, आपलं जे व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे याला पण जॉईन व्हा. आणि काय अडचण असेल तर तिथे तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.